हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. दिस इज गोविंदा ढमडेरे आणि आजचे ना मी चाललो आहे कोरेगाव पार्कला. का तर याचं कारण असं की मी एक रील सेंड केली होती शुभम हिवरकरला. आणि शुभम आणि मी म्हणजे आम्ही खूप आधी जायचो बर्गर किंग वगैरे, खूप जायचो म्हणजे आठवड्यातून आमचं 2दा तरी व्हायचं. आमच्यावर घरचे खूप चिडायचे त्यावेळेस, मला अजून आठवतं आहे. आणि त्या सगळ्या म्हणजे तिथल्या कोरेगाव पार्कमधल्या त्या मेमरीज, सगळे वाईब्स खूप दिवस अनुभवलं नाही आणि अचानक आठवण आली आत्ता. आणि त्यामुळे आम्ही दोघं चाललो आहे कोरेगाव पार्कला. मी गुड्ड्याला पण फोन केला की गुड्डू आर यू जॉईनिंग अस. तो गुड्ड्या म्हणला ओके मी येतो आहे आणि तो पण येईल आत्ता. तर आता शुभम येतो आहे आपल्याकडे आणि आपण निघूयात थोड्या वेळात. आता मी आवरतो. आज सकाळपासून अभ्यास करून करून असं डोकं दुखायला लागलं. आता म्हणलं जरा वेगळा चेंज थोडासा. तर शुभम त्याचं काम संपवून येतो आहे आपल्याकडे आणि तुम्हाला दाखवतोच की पुढे काय काय होत आहे. ओके. किती वेळ झालं? किती वेळ झालं? आणतो की आता 1 मिनिट झाला. ते पण सिग्नल लागला बरोबर टाइम आला. दडपशेल पुढं जायचं. केटीएम पाहिजे. केटीएम घे. तुला केटीएम शोधते छपरीपणा करायला. ए बाबा त्याला दडशील तू. हळू घे. आईच्या गावात अरे गड्डे बिड्डेचे वे नको पण चिल्लायचं मला पाडशील. माझं नाही लग्न झालं अजून. हो पा नवीन लय दिवसांनी आपण चाललोय बरं का. चालू आहे ना. नाही चालू आहे. पार्किंगला पण जागा भेटली मस्त म्हणा लागली. आला का? सकाळ सकाळ 2 फोन येऊन गेला. आले मी फोनच उचलला नाही पाहिजे. सापडलं का नाही? आज 2 किलो बघा. आज 2 किलो देतो ना. चावलंय स्वतःने वडलं येता नाही. चावलं नाही ते नक लागले. नका लागलं. 25 नंबर एवढं कसं काय हँडल करतो? कोणाच्याकडे? माझ्याकडे. म्हणजे तुझ्याकडे 25 नंबर आहेत? हा असं सांग. कसला बेकार बोलतोय मला. काय गाणं सापडलंय. मी आत्ता मगच बसलो, कॅमेरा चालू करून ठेवलाय आणि मला म्हणतोय असं असं सांग म्हणजे माझ्यापासून कोणतरी दूर जाईल. Wi-Fi 2 आता काय नंबर आला का? बोल. चिपटून बसू नका. ते श्रेयस.गवारे50 हा माझा इंस्टाग्राम ID आहे. रिपोर्ट करा. नाही गर्लफ्रेंडचं पद खाली आहे. ते वेगळं वाटतंय. ऍप्लिकेशन करू शकता. ते कोणतं तरी इंटरव्ह्यू घेतलं जाणार. आम्ही आज आहे ना व्हेज घेतलंय तिघांनी. खा. आणि मी कायमच व्हेज असतो. बंडल इकडेच राहणार आहे. दिले बकासूर भूक लागली रे. हे बघा एकही घास खाल्ला मी नाही. टेस्ट रिव्ह्यूसाठी थांबलोय. फक्त 1 बाईट. आणि चॅटिंग चालू होती ते पण सांग. अर्धा काय त्याचं पोट बघा केवढीच आहे. बघा बर्गर त्याच्या पोटापेक्षा मोठा आहे. स्वतःच दाखव बरं एकदा. 4 वाजता 4 कळत का? जायचं नाही. मी, राज आणि शुभम आपण तिघच यायचो. मी जेवून 3 चपात्या खाऊन वरून अर्धा डबा खाऊन पण एवढं खाऊ शकतो. तू तुझी उपाशी आहे एवढा आपण करावं लागते. ह्याचा बर्गर आहे याला दिला मला तोंडसर वर करून सांगते. तो नासकी आहे. स्वतःचं बर्गर काढून द्यायला लागलाय.
इथं थांबलेच बरं का. इकडं पब आहे माग बॅक साईडला कोरेगाव पार्कचं. आणि आता इथून मी- येणारे जाणाऱ्यांना हो नाव ठेवायला लागलाय. चांगला प्रश्न. लहानपणी आहे ना आम्ही मी आणि राज आम्ही तिघांचं फिक्स असायचं कोरेगाव पार्क. सॅटर्डे संडे आणि आठवड्यातून 2दा किंवा एकदा व्हायचंच. महिन्यातनं किती वेळ व्हायचं? महिन्यात काय आठवड्याला यायचो. आठवड्याला. घरची आमच्यावर एवढी वैतागली होती ना. आणि हे गावावरून आलं की याला पण आणायचो आम्ही. याला तर आवडत नव्हतं तेव्हा, नावं ठेवायचं आम्हाला. आज आम्हाला म्हणते मी पण येतो. अरे विचार कर ना. याला आम्ही नॉनव्हेज खायला लावलं. हा आम्ही नाही, याचीच इच्छा झाली. मी लहानपणी वाचतो फक्त अंड बिंड त्याच्या बड्डे दिवशी का चारलेलं आठवत आहे त्याला नॉनव्हेज. बड्डे दिवशी बड्डेच्या दिवशी आम्ही याच्या घरी मी पण होतो की बाळा. काय बरं घेतलं तंदूर का काहीतरी घेतलं होतं. ह्याच्या बड्डेच्या दिवशी ह्याच्या मम्मी पप्पांनी सांगितलं त्याला घेऊन जावा, आज पहिला दिवस आहे नॉनव्हेजचा. आपण डायरेक्ट घाटात पूजेला बसल्या का हातपाय जोडून बसला म्हणजे पण आता खायला चालू केलं. आमच्यापेक्षा जास्त आता ह्यो खातो. दर आठवड्याला यायचं काहीतरी असतो बाहेर प्लॅन. आठवड्याला 2दा तरी दिसतोच हमखास. आजकालची पोरं पोरीने बिघडलेली आहेत. आम्ही लय चांगले आहेत असं आम्हाला आता जाणवतंय. इथं आलं दरवेळेस जाणवतं. आपल्याला का पाय धुवून पाणी पिलं पाहिजे सगळ्यांनी तीर्थप्रसाद म्हणून. एक तर कळालं आपण तिघं स्वर्गात 100% स्वर्गात आहे बाई. सगळे आम्हाला नरकात जाणार. बघायला लाज वाटतात पण लोकांना असं कानमंत्र ते काहीतरी काय आता कानमंत्र. सांगायचं. आपण स्वर्गात आहे. कानमंत्र काहीतरी. नाही पोरांना काहीतरी अख्खं कानमंत्र. जग नरकात जाईल पण आपण स्वर्गात आहे बाई. डायलॉग झाला. घरच्यांनो बघा आमच्यासारखी पोरं तुम्हाला भेटायची नाही कुठे. घरच्यांचे संस्कार लय भारी. घरच्यांनी एवढे संस्कार केले. लाज राखरी भावा तू. घरच्यांची नाव काढलं डमढेऱ्यांचं बस. आज इथं आल्यावर जाणवतच दरवेळेस. हे मागं म्हणजे पब आहे ना. तुम्हाला सांगू का हा मुलगा मला एवढा नालायक वाटायचा ना पण आबरू राखली भावा. जेव्हा जेव्हा माझ्या बस. इज्जतीवर प्रश्न येत होते ना. अजून 2 वर्षांनी गोविंदात आय, आय, आय. याने आबरू काढली हा. याने आता आबरू काढली. माझं तिकीट येऊ काढलं. चौ घाला. मी याच्यापर्यंत जाणार आहे. चला मी एक विचार करू दुबईला जाऊया. चला चला दुबईला. इथं मुळेचं तोंड सुजलेलं आहे बघा. गोल 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 वर आलेलं त्यामुळे तुझं अरे तोंड हा ना सुजलंय. गालवर आले माझे. मार खाऊन ते झाले बाकीच काही नाही. अरे मग बोलायला गेलो की फ्लट होतं माहिती काय करू सांग? काय मला कळलं बोलायला गेले की ना. शपथ तर. घरच्यांनी झाडू काढलं ना हे बघून मग तुला लाज वाटेल. स्किल्स बघ तू आपले. तुला तर काय वेगळं सांगायची गरज नाही. स्किल्स तिथे छुपे रस्तम बघ असा मधोमध उभा राहिला आबाळ बघतोय. आता काय आबाळात काय बघतोय रे. ह्यानी ह्याला फोन केला ह्यानं आला आणि मला फोन केला. मग काय शिव्या खाऊन आलो. घरी इकडे यायचं म्हणल्यावर शिव्या खायला फिक्स आहे. शिव्याच खायला लागतात बाकीचं काही नाही. फिक्स असते. घरच्यांनी नोटिफिकेशन बघितली का नाही गोविंदा सार्थक शुभम डायरेक्ट मागचा पुढचा विचारच नसतो. चालला वाडका माहितीच असतं. म्हणजे एवढं बेकार झालं का सांगायची गरज पण लागत नाही. ह्यांचा फोन आला का नाही 100% हा बोंबल भिका निघाला. आमच्या घरी आता पॅन आणणार आहे हळूहळू. आता काही दिवसात बॅरिगेट पडेल दारात. खेकड्यागत पाय गेलेत खाली. हाईटला जास्त आहे रे. खेकड्यागत पाय दिसतात का नाही खाली. ब्रेक सोडल्याशिवाय पुढे नाही बघ. म्हणजे तुझ्या मोबाईल मेलो बिलो तर हाय बाबा व्हिडिओ काढलेला आहे. आम्ही स्वभावाने मूडमध्ये रूढ आले. गाण्याचा आवाज तरी बाकी काय आम्ही स्वभावाने मूडमध्ये रूढवाले का रूढमध्ये मूडवाले काय होय. दमानी अरे उतरू तरी नालाय का. अरे काय करत होता. आता कॉलेजचा मित्र होता माझ्यासोबत यायचं जायचं. आता पोरगी आल्यावर मला विसरून गेला. एक फोन पण नाही माझं. इथं घरी तर इथं घरी बघा. दुकान टाकलं आम्ही. दुकान टाकलंय. जाहिरात हा ना, मग. सांग की, यायलाच लागतंय. यायलाच लागतात. खोट हा. खोटं बोलायचं नाही. युट्यूबला म्हण ना बोल ना. जाहिरात कर. रिक्षातून हे करत होता ना. हा. अरे इथं ट्रॅफिक तू किती असतं. परत येत जाऊ नको कुठंच नको येऊ. ट्रॅफिक जास्त असतं. आमच्या ट्रॅफिकला व्हायचा चालतो. ट्रॅफिक काढायला असतो रोज ट्रॅफिकला इथं. असतं. काठी घेऊन असतो. इकडे यायचं नाही म्हणतो. लय मारी. फक्त माझी गाडी आहे एवढा. बोर्ड लावून आडवे लावायचं.
इंजिनिअरिंग करून काय फायदा नाही झाला. काहीच फायदा नाही. हॉटेल तरी टाकावं, काहीतरी करायला पाहिजे ना. इंजिनियर पेक्षा जास्त कमवणारा माणूस आहे. किती कमवतो ते नाही सांगत. रिव्हील नाही करायचं नजर लाईनीत शिकेले सगळे इंजिनियर बसले. इन्कम 4 इंजिनियर कामाला ठेवू शकतो एवढं कमवतोय. बस आहे की एवढा आहे हा. बस. ह्यो पण तेवढंच कमवतोय, तो पण तेवढंच कमवतोय. स्वतःच तोंड दाखव. आरशात दिसतच नाही का तुझ्यासारखी 4 कामाला ठेवतील म्हणतो. 5 येड्या. माझ्यासारखी पण 4 नाही 2च. मी एमटेक वाला आहे. तुला वड तळता येतं का? हा. वड तळता येतात का? कोपरापर्यंत हात भरवायचा वड बघायचं तळताना. की मी याच्या गाडीवर काम करायचो. त्याच्यामुळे गिराक भाईने लगेच दुकानात टाकलं गाडीवर. करायला लागतं काहीतरी प्रोग्रेस. सकाळी उठायचे तुझं टाकायचं. त्याला म्हणतात बिझनेस. टेन्शन 11:30 वाजले. अरे बस बस बस. जबडं आबुल, कसलं तुझा झालं. आबुल कुठं कसलं आबुल फुगलंय म्हणतोय. काय तुझं कसलं नाव रे? फुगलंय. अरे वाळलं पण हात गेलंय. वजन गेलंय. कमी झालंय. जिमला जायचं की हा बाबा थोडे दिवस एकदा काम करा आले की मग काही टेन्शन नाही. जरा थोडं भांडण रे. जा जा. चला, हा. चल तो भांडी कसा नाही अरे मला भांडी घासायची. हाय गाईज, आज आहे दिवस दुसरा व्लॉगचा. काल तुम्ही बघितलंच की आपण जाऊन आलो कोरेगाव वगैरे. आणि आज आहे ना सार्थक, म्हणजे सार्थकचा ॲक्सिडेंट झाला होता छोटासा. त्याला एका गाडीने येऊन धडक दिली साईडने, म्हणजे 2 व्हीलरनेच धडक दिली. पण त्याच्या पायाला थोडंसं लागलं आहे, थोडंसं लिगामेंट ट्विस्ट झालं आहे असं काहीतरी डॉक्टरनी सांगितलं आहे. ते सांगतोच तुम्हाला तिकडे गेल्यावर. तर मी आत्ता फोनवर फोन केले किती सगळ्यांना, म्हणजे 1-2-3 जण ज्यांना माहिती होतं त्यांना 2-3 दिवस झाले सार्थकचं हे झालं आहे. पण काल तो डॉक्टरकडे गेला होता की बाबा नक्की दुखतं आहे, ते थांबलं नाही 1-2 दिवसात. आम्हाला वाटलं की किरकोळ आहे, पण डॉक्टरने सांगितलं की ते लिगामेंटचं काहीतरी झालं आहे तिथं आणि गुडघ्याच्या इथं थोडंसं सुजलं आहे. त्यामुळे त्याला बेल्ट वगैरे दिला आहे पायाला लावायला. आणि हालता येत नाही, बसता येत नाही, म्हणजे त्याला बोर होईल अर्थातच. त्यामुळं मी म्हणत होतो की बाबा आपण सगळ्यांनी भेटून येऊ त्याला. म्हणजे काल परवा मी त्याच्यासोबतच होतो, पण म्हटलं आज पण जावं. पाऊस येत होता आज दिवसभर आणि त्यामुळं जाऊ शकलो नाही. पण मी माझ्या मित्रांना फोन केले, एकही कामाचं नाही, पण भेटायला पाहिजे तुम्ही. त्याचं ॲक्सिडेंट वगैरे झालं आहे म्हटलं त्याच्यासोबत, म्हणजे बसून थोडंसं नाही काय वेगळं दुर्लक्ष, म्हणजे डोक्यातनं ते जातं ना की बाबा ह्याच्या पायाला लागले, आपल्या पायाला लागले, मग नेहमीच ते त्याच्या डोक्यात राहणार काय, म्हणजे कंटिन्यू. त्यापेक्षा आम्ही मित्र जाऊन बसलात थोड्या वेळ, म्हणजे अशी इव्हिनिंग टाईम किंवा बाकीच्या टायमिंगला, तर त्याला बरं वाटतं. पण तेवढं पण त्यांना जमत नाही आहे, आळस हे ते एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, आता काय बोलणार, पण जाऊ दे. आता 4-5 विचारायला तेवढंच बरं वाटेल की मित्र असल्यावर सोबत. तो स्वतः एकदा वाजवलं कळतं, 10 वेळा वाजवायची गरज नाही. अरे यातून दूर का निघतोय. कुठं गेले हा का असा कोपऱ्यात थांबला होता. माझं तोंड बघ कसं वाटतंय. कसं वाटतंय, लय कसं अरे अक्षय, अरे हे तू पिलं नाही अजून. मी जाईल त्याला सांग. ए सांग की त्याला. त्यासाठीच दूर केला होता का? हाच तो पिणारा, हाच तो. पहिल्यांदा आलाय का तू? हा, ह्या घरात पहिल्यांदा झालंय मी. काय बोलला बघ की. कसला गोल गोल दिसतोय तोंड फुग्यागत. खाली हात काढ ना एकदा, हात काढ की एकदा. एवढं तुला लाज वाटते स्वतःच्या तोंडाची. मान बघ मान. काम रागत झाली. काम करा रे, म्हणजे कळलं काम करतो. मोडलेले पाय. मला आईला उपडतो रिस्पॉन्सिबल झालं. तुझ्यासाठी आणलं त्यासाठी आणलं. तू सांगितलेलं, त्याने मला विचारलेलं काय आणायचं. मी पण नाही पाळत आता तुझ्यासाठी. तू आमच्या ब्लॉग मध्ये लय फेमस आहे माहिती का. पण
ये ना समोसा खायला ये म्हणलं. ये जेव्हा जेव्हा काय करतं जेवण वर करणार आहे जेवायला वर येणार आहे आईचा फक्त समोसा खातोय. असा रोड क्रॉस करत होतो मी. इकडून रिक्षावाला आला तो माझ्यासाठी थांबला आणि मी असं पुढे जायला पुन्हा आली जोरात रिक्षाच्या बाजूने. असं रिक्षाच्या बाजूने आलो तसं जपकन धडक पायाला दाडा. त्याला एवढं शिवाय दिलं ते काहीच म्हणत ना माझ्याकडे असं सॉरी दादा सॉरी काय सॉरी म्हणलं त्याला कोण म्हणलं भाडं पाहिजे लय शिवाय दिले. ह्याच्यासारखं दिसत होतं जरा. सेम अपडेट कसं झालं रे आमच्यात राहून अपडेट झाला. तू कधी बालिश होता माहिती का तुला आठवते का आत्ता आठवते का कसला बालिश होता तू आधी. तुझं वय काय होतं आत्ता काय वय आहे तुझं? 34 वय आहे तुझं मला माहिती. 34 वयाचं 34 वयाचा माणूस आमच्यात बसलाय अजून लग्न नाही झालं. 40 नाही 34 वय. तुला माहिती यो हा पिंपरीवरनं येतो आणि यो इथं कुठं विमाननगरवरनं इथे यायला हे होतं, खराडी. कामाला तर खराडीच आहे. हा आणि आम्ही कंपनीच्या खाली जाऊन थांबतो. तरी पण दुखतं बघ की. खाली यायला काहीच अडचण नाही मला येतं कधी. खाली यायला दुखतं. किती वेळा आलोय. तुझ्यामुळे माझ्या त्या दिवशी किती आबळ आलंय माहिती का तुला? त्याच्या बड्डे दिवशी तुला माहिती का किती माझ्या पशा काय झालं सांग. तू कॉल करणार होता कॉल कॉल केला म्हणून कॉल केलता कॉल मामीला कॉल केला कॉल केलता का स्टोरी सांग पायाची स्टोरी सांग. काय काय फळं भेटतात बघा आपल्या कर्माची. ते पण एक्सप्लेन करणार चांगली केलं ना म्हणून फळे भेटायला लागले. केला असेल म्हणून मला आठवते ना शाळेतून जाताना मी असं एक जणाला असं ठोकलं होतं शाळेतल्या पोराला. माझी फळं भेटली मला आणि मी नव्हतं तुझं काय वाईट केलं. वाईट नव्हतं रे पण वाईट बोलत होता ना. हा पशाला सारखं लंगड्या म्हणायचा. पशाला पण पायाला लागलं होतं. गुडे पण बोलायचं गुडेला गुड्ड्या गुडेच चालतं हक्कानं असा विचार करायचा अरे पशा मी काय बोललो पशा खरं बोलायचं काय बोललो चुकलं माझं. 2 जण सलग विकेट मारलीत पशानी. घरी जाऊन पशा म्हणायचे तिसऱ्या आवधीची विकेट आहे का? चांगली. अरे कसं काय मागं घातलं जॅकेट मला सगळे फोटो दाखवतो मी. सगळ्या फोटो जॅकेट कधी नवीन घेतली काल पशा मला पण माझे कपडे असेच दिसायला लागलेत कुठं मारायलाच उठतं पोरांना. काठी घेतली आम्ही. कुठे रे काठी? नको देऊ घालन. काठी कुठे गेली मला आठवलं कुठे गेली. कुठं पुढे पशाला नाव ठेवली ना तुझं काय होणार आहे? काठीने मारतोय मला. तुझी माझी काय दुश्मनी. मग आठवते का सोलापूरला बुडवलं होतं आठवते का? मारला मला याने मारला असतं. पशा होता ना होता तुला काय केलंच नव्हतं माहिती का? खरं तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग ह्याला वाचवायला हा गेला होता आणि ह्याला शिवी देतोय आणि माझ्याकडे आलाय. मला एकतर एवढं पावता येत नव्हतं. जाऊ दे दूर तुटला का तवा फाटली नाही
तुला सांगतो दोर सुटला आणि गाडी घेऊन गेले दोर त्याच्या मागं दोर धरलेला आणि ही दोराकडे गेलं पाण्यात आणि राजला काय वाटलं माहिती का दोर अजून चांगला आहे म्हणून राज दोरी ओढतोय राज मला दोरी ओढून देतोय. दोरी सगळ्या हातात आली. आणि त्याला मी सांगतोय बरं का, आवद्या तू कोपऱ्यात जा, आवद्या तू कोपऱ्यात जा, वर थांब, आवद्यामध्येच कसं असतंय ते बघ हसायला येते माझं हसायला येते मला बुडून. असं अख्खं पाणी गेलं बा डाका तोंडात. आव त्याच्यानं माझ्या 2 लिटर पाणी पिलं होतं आम्ही 2 लिटर पाणी. गरम पाणी नाही घालवायला, वाहून काय खाटात. कधी- काय मजा आली माहिती का? त्याला येत नव्हतं पाणी. नाही, नाही, त्याला येतच नाही. मला येत नाही आणि तू मला मिठी मारली माझं मी पवत होतो. किती मला कुठं मी काय करणार? त्याला तो धरणार नाही. तू ते जर तुझा सोडलं पडला होता. त्यांनी सोडल्यानंतर पण तू माझ्या उरावर होता 4 मिनिटं धरून असा मिट्टी मारून हा. मिट्टीने मारली मिट्टी असं खेळ खेळता होय, सारख्या मिट्टीने मारली मिट्टी असं खेळ खेळता परवडली नसेल. ती झाली. ह्याला मिठी मारल्यानंतर पण मी त्याला परत बुडवलाय म्हणते बघ की परत तर मी कुठं होतो याला सोडून पण ते तो वर गेलता वर जात राजचं पडलं कसला आलंय बाहेर तोंड तर कसलं करतोय ऍटिट्यूड तेच की मग तू मला एखादं टी शर्ट घेऊन येते तिच्याकडनंच कर. अरे काय अरे काय अशा गाड्या लावल्यात. जाऊ का आबाई जाऊ का बैल पोळा ठेवलं मला मेसेज कराय काय होतं म्हणलं बैल पोळा काय म्हणतोय सॉरी विश करायचं विसरलो म्हणलं. हा मग काय परत मला म्हणला तुला रंगवायला नव्हतं म्हणलं अरे नाही तू नव्हतं म्हणून मला पण नाही रंगवायचं. ते काय दुसरं होतं की बैल होती का? हा बैल म्हणजे बाहेर बघायचं का मस्तीच असते माणसांना चष्मा रंगवायला पाहिजे होतं का नाही होय, 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 होय. मारायलाच लागतं तुला माहिती मग बाई तुला फोनचा एडिट करा परत. हा तोडशील किती तोडशील अशी किती दूरची खरंच मार मार तू मार हा तू मार 500 अरे आताच मोडलाय की माझं मला नाही त्याच्यासोबत हे करायचं. करावं लागलं आता. ते पुढच्याला हळू चालवायला लाव गाडी पुढे बघ त्या तिथून येऊन मार. अरे अरे बस बस ते पुढचं बघ पुढचा इथं खड्डे कुठून आले पाणी साठले बघ त्याच्या खड्ड्यात पावसाचं. ते खड्ड्यात पाणी साठले पावसाचं. तुला सांगतोय चांगला डॉक्टर बिल आहे तुला एवढा. आता आता मलाच बोलशील आता तू माझा मित्र आहे रे मी तुला असं काही म्हणत नाही. तुझं वय जरी बारीक असलं जास्त असलं तरी मी तुला दादाच म्हणतो. काय म्हणतोय चाललो शॉर्टकटनी जातो. तुला यायचंय का मी जातो इकडं काय मला वेळ लागला. तू एक काम कर मग कधी येणार आता आता येणार 1 महिन्याने. कोणी सांगितलं? 2 महिन्यानेच दिसेल. व्हिडिओ कॉल करत जा मला Vlogमध्ये. मग मी दिसेल. आता कोणत्या महिनाभर घराच्या बाहेर निघायचं नाही. नाहीच निघणार मी लॉयल आहे मी तुझ्यासारखं नाही. कळलं का ना आलाय का माहिती माहिती. आता 1 महिना तुम्हाला ब्लॉग येणार नाही कारण मी असल्यासोबत फिरत नाही. मग तोंडाने घाण कोणी करून घ्यायला लावली व्लॉग तर कर तू. व्लॉगला बंद करू. बघा बरं लॉयल आहे पण मला परमिशन भेटली. व्लॉग महत्वाचा आहे. कन्सिस्टन्सी महत्वाची आपल्याला. तुमच्यासारखं नाही आम्ही डिसलॉयल. कळलं का हा डिसलॉयल काय काय असं ना इंग्लिश मीडियम इमलॉयल काय असतं मग ते काय असतं ते
बेट्रायर काय बेट्रायर असतं काय बेट्रा बे काय त्याला चांगलं माहिती बेट्रायर बेट्रायर अरे ज्याला केलंय तो बिटवेल जो हाय तो बीट ऑइल म्हणतोय तो काय का असं ना ते हाय तो काय का असं नसतं असं. तू हायस ते तो हाय चांगला काय करू मग आता आपण जाऊ तसला म्हणजे तसला नाही गावावरनं आल्यावर आम्हाला फोन कर चालेल का जायचं आणायला चाला येईल का त्याला तवर येईल येईल की एक पळायला महिन्याने येईल काय? त्याला बघ की. अजून अर्ध्या महिन्यानेच पळतो. ते नाही, कुत्र त्या दिवशी आलं पळतच सुटलो मी इथनं आत. ते काय तिथंच येतं ए चला कसला आवाज काढला बाय बाय